Hello students, today we have to learn about practice set 2. Angles या पाठामधील practice set 2 या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 आहे मॅच द फॉलोइंग. योग्य जोड्या लावा. मेजर ऑफ द एंगल या एका बाजूला आपल्याला कोणांची मापे देण्यात आलेली आहेत. टाइप ऑफ एंगल आणि उजवीकडे कोणाचा कोणता प्रकार आहे हे आपल्याला शोधायचं. फर्स्ट इज 180 डिग्री 180 अंश. हे मेजर कोणत्या अँगलचं असू शकतं ह्या चार अल्टरनेटिव्हज पैकी सर्च करायचं. an angle whose measure is 180 degree is called a straight angle. म्हणजे सरळ कोणाचं माप हे 180 अंश असतं. फर्स्ट straight angle. Second 240 degree. More than 180 degree but less than 360 degree. Its measure is reflex angle because define of the reflex angle is an angle whose measure is greater than 180 degree but less than 360 degree is called a reflex angle. 240 degree चा हा अँगल कोणता झाला मग रिफ्लेक्स अँगल. नंबर 3 360 डिग्री त्याला आपण मराठीमध्ये फुल अँगल चा पूर्ण कोन. फुल अँगल और कंप्लीट अँगल whose measure is 360 degree is called a full angle or complete angle. Here alternative is complete angle. Therefore 360 degree is a complete angle. Then last one is 0 degree. 0 degree 0 angle whose measure is 0 degree is called 0 angle. Question number 2. The measures of some angles are given below. Write the type of each angle. खाली काही कोणांची मापे देण्यात आलेली आहेत. त्यावरून त्या कोणाचा प्रकार कोणता आहे तो लिहा. ह्या दिलेल्या मेजर वरून आपल्याला कोणता कोण आहे हे शोधायचं. आता सर्वांना माहिती झालेली आहे 0 अँगल्स पासून फुल अँगल कंप्लीट अँगल पर्यंतच्या सर्व कोनांविषयी याच्या पूर्वीच्या आपण भागामध्ये पिरियड मध्ये चर्चा केली. फर्स्ट आहे 75 डिग्री 90 डिग्री पेक्षा लेस आहे 0 डिग्री पेक्षा ग्रेटर आहे. Therefore it is an acute angle. 75 degree is the acute angle. Number 2 0 degree. It is 0 angle whose measure is 0 degree is called 0 angle. Then 215 degree more than 180 degree but less than 360 degree. 180 पेक्षा जास्त आहे 360 पेक्षा कमी आहे. Therefore it is reflex angle. Number 4 360 degree पूर्ण माप आहे 360. Therefore it is full angle or complete angle.
then 5 number 180 डिग्री 180 अंश बरोबर माप. An angle whose measure is 180 degree is called a straight angle. Therefore, it is straight angle. 6 120 degree. 120 degree. Here, its angle is greater than 90 degree, but less than 180 degree. Therefore, it is an obtuse angle. It is an obtuse angle. Then 148 degree, greater than 90 degree, but less than 180 degree. It is an obtuse angle. Then 90 degree, an angle whose measure is 90 degree. ज्या कोणाचं माप हे 90 डिग्री असतं त्याला आपण राईट अँगल म्हणतो. Therefore, it is a right angle. Question number 3. Look at the figures below and write the type of each of the angles. खालील दिलेल्या सर्व आकृत्या पहा आणि त्या आकृत्यावरून फिगर्स वरून आपल्याला तो कोणाचा कोणता प्रकार आहे कोणत्या टाइपचा अँगल आहे हे आपल्याला लिहायचं. ए हा अँगल जर आपण पाहिला युजिंग बाय प्रोट्रॅक्टर तुमच्याकडे असलेल्या कंपास मधील प्रोट्रॅक्टर जर तुम्ही काढून पाहिलं आणि जो हॉरिझॉन्टल स्ट्रेट असणारा रे आहे त्या रेच्या बरोबर एंड पॉइंट वरती जो की कॉमन एंड पॉइंट या अँगलचा इथं आहे त्याच्यावरती जर आपण स्ट्रेट मिड पॉइंट सरळ मिड पॉइंट जर आपण जो की एक तुमच्या प्रोट्रॅक्टर वरती एक व्हर्टिकल लाईन असते आणि एक हॉरिझॉन्टल असते आणि त्या दोन्हीचा एकच कॉमन मिड पॉइंट इथं मध्यभागी असतो. तो मिड पॉइंट सरळ ह्या रेषेच्या या टोकावरती ठेवायचा आहे आणि इथून तुम्ही सर्च करायचे की तो अँगल लेस दॅन 90 डिग्री दिसणार आहे आणि हा 0 डिग्री पेक्षा ग्रेटर असणार आहे. मग 0 डिग्री पेक्षा ग्रेटर हे इनसाइडचं मेजर बघायचं सर्वांनी पाहायचंय. हे 0 डिग्री पेक्षा ग्रेटर आहे आणि 90 डिग्री पेक्षा स्मॉलर आहे. Therefore, it is an acute angle. Then हे साइन 90 डिग्रीचं असतं त्याला आपण उलट पद्धतीने जरी पाहिलं तरी हा बरोबर 90 डिग्रीचा अँगल आपल्याला पाहायला मिळेल. मग हा 90 डिग्रीचा अँगल असल्यामुळे हा राईट अँगल. आपण या ठिकाणचा सी नंबरचा जो अँगल आहे तो अँगल जर आतून पाहिला तर हा ऑब्ट्यूस अँगल होईल, परंतु त्याची आपल्याला दाखवण्यात आलेली ही माहिती जी आहे ती आउटर साइड इकडच्या साइडला आहे. हा मोर दॅन 180 डिग्रीचा अँगल असल्यामुळे हा सी क्रमांकाचा अँगल आहे रिफ्लेक्स अँगल. An angle whose measure is greater than 180 degree but less than 360 degree is called a reflex angle. Then it is straight angle. हा सरळ कोन आहे बरोबर त्याचं हाफ सर्कल एवढं मेजर असतं. पूर्ण सर्कलचं 360 डिग्री आणि हाफ सर्कलचं 360 चा हाफ 180 degree. Therefore, it is straight angle. Then it is zero angle. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मेजर हे एक्स्ट्रा वाढवण्यात आलेलं नाही किंवा कमी पण करण्यात आलेलं नाही. बरोबर काहीच मेजर नसल्यामुळे एकमेकावरतीच हे दोन्ही रे आहेत. Therefore, it is a zero angle. Then हे फुल सर्कल आहे
फुल सर्कल म्हणजेच कंप्लीट सर्कल आहे, देअरफॉर इट इज कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल झाल्यानंतर हा नेक्स्ट क्वेश्चन नंबर आहे 4. यूज अ प्रोट्रॅक्टर, जे की माझ्या हातामध्ये आहे. यूज अ प्रोट्रॅक्टर टू ड्रॉ an acute angle, a right angle and an obtuse angle. म्हणजे तुम्हाला ह्या प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने, कोन मापकाच्या साहाय्याने हे तिन्ही पण अँगल काढायचे आहे. acute angle पण काढायचा आहे, राईट अँगल पण काढायचा आहे आणि obtuse angle पण काढायचा आहे. हे तिन्ही अँगल तुम्हाला कोन मापकाच्या साहाय्याने काढायचे. मग हे तिन्ही पण अँगल काढत असताना फर्स्टली आपण काढणार आहोत acute angle. हा acute angle काढत असताना सर्वप्रथम रुलरच्या साहाय्याने एक स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाईन ऑर रे अशा पद्धतीने काढायचा आहे. तो काढल्यानंतर त्याचा एंड पॉइंट पासून acute angle सर्वांना माहिती आहे. an angle whose measure is greater than 0 degree but less than 90 degree is called an acute angle. म्हणजे 0 अंशापेक्षा मोठा आणि 90 अंशापेक्षा कमी अशा पद्धतीचा अँगल काढायचा आहे. मग आपण कोन मापकाचा बरोबर मिड पॉइंट हा एंड पॉइंट या रेच्या एंड पॉइंट वरती ठेवायचा आहे. मिड पॉइंट हा मिड पॉइंट ठेवल्यानंतर 90 डिग्री पेक्षा लेस 0 डिग्री पेक्षा ग्रेटर कोणताही आपण अँगल एक काढू शकतो आणि तिथे मार्क करून ते पेअर करून घ्यायचे रुलरच्या साहाय्याने. समजा मी 60 डिग्रीचा अँगल काढायचं ठरवलंय, हे 60 डिग्री, हे 60, हे आपण पेअर करून घ्यायचंय युजिंग बाय स्केल. It is acute angle. Then right angle. Right angle काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीची एक लाईन अथवा एक रे काढावी लागणार आहे. राईट अँगलचं बरोबर मेजर 90 डिग्री असतं, सर्वांना माहिती आहे. ते 90 डिग्री ज्या ठिकाणी आहे तिथे मार्क करायची आणि तिथून त्याला जोडून घ्यायचं आणि तो दुसरा रे काढला, हा राईट अँगल. देन ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगल हा सुद्धा आपण प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने अशाच प्रकारे काढू शकतो. an angle whose measure is greater than 90 degree but less than 180 degree is called an obtuse angle. तुम्ही मग 90 डिग्री पेक्षा ग्रेटर आणि 180 डिग्री पेक्षा लेस हा अशा प्रकारे एक ऑब्ट्यूस अँगल काढू शकता.